हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे अध्यात्मात योग्य गुरु म्हणजे नेमकं काय. अध्यात्मात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण अध्यात्म जे आहे हे खूप गूढ रहस्यमय आहे. ही अज्ञाताची यात्रा आहे, अनंताची यात्रा आहे. कुठे जायचं, कसं जायचं काही माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे जो प्रत्यक्ष तिथे अगोदर जाऊन आला आहे त्याच्याकडनं आपण योग्य मार्गदर्शन घेऊ शकतो आणि तोच आपल्याला याचं सत्य ज्ञान देऊ शकतो. म्हणून गुरुला खूप महत्व आहे अध्यात्मात. पूर्वी तर शिष्य हा गुरुच्या नावाने ओळखला जायचा. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या कित्येक लिखाणांमधनं निवृत्ती दासू असा स्वतःचा त्यांनी उल्लेख केलाय. आणि अमृतानुभव मध्ये तर माऊली म्हणतात की गुरु हा शिवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण गुरु आपल्या प्रत्यक्ष समोर आहे, शिव आपल्या समोर नाहीये. गुरु आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करू शकतो. आणि याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की गुरु जो आहे तो आपल्याला शोधून कधी मिळत नाही, तो मिळावा लागतो. आणि बरं मिळाल्यावरही तो आपल्याला ओळखता यायला पाहिजे, हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यातही सध्या अध्यात्मात पण कली शिरलाय. एखादा कवायत मास्तर स्वतःला योगगुरु म्हणून समजावून घेतो. 4 पुस्तकं वाचायची, माहिती गोळा करायची, विद्वत्ता प्रचूर शब्दांचे फुलरे उडवून इम्प्रेसिव्ह अशी प्रवचने द्यायची आणि लोक त्याला भुलतात. थोड्याफार सिद्धी प्राप्त असतील तर त्याचाही दुरुपयोग करतात आणि लोकांना थोडं भुलवतात. विशेष करून महिला ज्या आहेत याला जास्त करून भुलतात. आपण पेपरमध्ये पाहिलं असेल कित्येक असे अतिप्रसंग त्यांच्यावर ओढवले. काही गुरूंना तर लांबून आशीर्वाद देता येत नाही. त्यांना अंगा खांद्यावरनं हात फिरवल्याशिवाय त्यांना आशीर्वाद देता येत नाही. अशा वेळी योग्य गुरु नसेल तर आपली पंचायत होईल, नुकसान आपलंच होईल. तो त्याचा फायदा करून घेईल आणि आपल्या हाती काहीही मिळणार नाही. म्हणून आज योग्य गुरुची 5 लक्षणे काय आहेत ते आपण बघणार आहोत. समर्थांनी दासबोधामध्ये काही उत्तम गुरुची लक्षणं लिहिली, माऊलींनी लिहिली, पण त्यातली 5 जी महत्वाची आहेत ती आपण आज बघणार आहोत. यात पहिलं लक्षण आहे की गुरु हा नेहमी साक्षात्कारिक, दार्शनिक, प्रत्यक्षानुभूती असलेला, स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेला असावा. अध्यात्मात प्रत्यक्षानुभूतीला खूप महत्व आहे. पुस्तकी ज्ञान पुरेसे होत नाही, कारण तो शब्दातीत, इंद्रियातीत, कल्पनातीत, वर्णनातीत आहे. त्याच्यामुळे जो प्रत्यक्ष तिथे जाऊन आला आहे, ज्याला प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे, प्रत्यक्षानुभूती ज्याला आहे, तोच त्याचे ज्ञान सत्य देऊ शकेल. आणि अशाकडूनच नेहमी ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. स्वामी विवेकानंदांना खूप तळमळ होती आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची. तेव्हा देवेंद्रनाथ टागोर तिथे होते आणि त्यांचं नाव त्यांनी ऐकलं होतं की यांनी खूप अभ्यास केलेला आहे. ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की मला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची खूप इच्छा आहे, पण विवेकानंद म्हणले की माझी अट अशी आहे की तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती आहे का? ज्ञान आहे, खूप आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन झालेलं आहे का देवाचं? तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा लोक खरी बोलायची.
देवेंद्रनाथ म्हणले की नाही, मला ज्ञान आहे पण मला प्रत्यक्षानुभूती नाहीये. त्याच्यात ते म्हणले की मग नको, मला असं ज्ञान नको. मग ते पुढे रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांनी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती आहे का? ते म्हणले हो, जसा मी तुझ्याशी बोलतोय तसा मी काली मातेशी बोलतो. तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे म्हणले की ठीक आहे, आता मला योग्य गुरु भेटला. आणि मग त्यांच्याकडनं त्यांनी ज्ञानप्राप्ती करून घेतली. म्हणून प्रत्यक्षानुभूती, दार्शनिक साक्षात्कारित जो गुरु आहे त्याच्याकडूनच आपल्याला सत्य ज्ञान मिळू शकतं. दुसरं महत्वाचं म्हणजे जो पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यांपासून दूर आहे तोच योग्य गुरु आहे. योग्य गुरु या तीनही पासून दूर असतो. जो पैशाच्या मागे लागला आहे, जो म्हणतो की प्रथम ऑफिसमध्ये माझी फी भरा मग मी ज्ञान देतो, तर तिथे आपण थोडंसं आपले अँटीना क्लिक व्हायला पाहिजेत, सावध व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला डोनेशन्स मागितली जातात, नाव मोठी मोठी देतात. खरोखरच ते होतंय का ते पण आपण याची खात्री केली पाहिजे. भक्त निवास, दवाखाने, मठ, आश्रम, शाळा यांच्या नावाखाली मोठी मोठी डोनेशन्स मागितली जातात आणि त्याच्या मागे काय त्यांचं सुरू असतं ते आपण थोडंसं बघायला पाहिजे. काही गुरूंना प्रसिद्धीची खूप हाव असते, त्यांच्याकडे एक लिस्टच असते. आज माझे किती शिष्य तयार झाले, ती शिष्यांची लिस्ट असते. काहींना टार्गेट दिलेली असतं. राजकीय पुढाऱ्यांच्या पुढे हाजी हाजी करत असतात ते, मला पद्मविभूषण द्या, पद्मभूषण द्या. आणि हे जे गुरु आहेत हे थोडेसे आपण तिथे नीट चौकशी करायला पाहिजे की हे योग्य गुरु आहेत का. काहींना असं वाटत असतं की सतत मी टीव्ही समोर यायला पाहिजे, माझी सतत प्रवचने बाहेर अशी मोठी मोठी अशी त्याची जाहिराती व्हायला पाहिजेत, वर्तमानपत्रात फोटो यायला पाहिजे. कोणी फॉरेनमध्ये 10-11 महिने असतो 5 स्टार हॉटेलमध्ये आणि इथे एखादा महिना इथे असतो. त्यांच्या प्रवचनात कोणी एखाद्याने प्रश्न विचारला एखादा, तर हा एकदम धीर गंभीर चेहरा करून म्हणतो प्रश्न चांगला आहे, बघू आपण नंतर योग्य वेळी सांगेन. ती योग्य वेळ तशी काही येत नसते, कारण त्यांनाच तिथे त्याचं उत्तर माहीत नसतं. तर असे जे काही गुरु आहेत की जे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यांमध्ये गुंतलेले आहेत, तिथनं आपण सावध असावं. आणि जो खरा योग्य गुरु असतो तो या तीनही पासून दूर असतो. तिसरा आहे त्याचं लक्षण की जो आपणास भौतिकाच्या चिखलातून बाहेर काढतो तोच योग्य गुरु. जो आपल्या प्रापंचिक समस्या दूर करतो, आरोग्यिक समस्या किंवा काही नोकरी धंद्यात आपल्याला बढकत मिळवून देतो, तो त्याच्या सिद्धींचा गैरवापर करतो आणि हा मनुष्य आपल्याला, हा गुरु आपल्याला भौतिकात, प्रपंचात, संसारातच गुंतवून ठेवतो, तो योग्य गुरु नाही. या उलट जो गुरु आपला देहभाव कमी करून आत्मभाव उदित करतो, संसारी असावे असोनी नसावे किंवा प्रपंच करावा नेटका याचा सत्य अर्थ जो सांगतो, जो मायेचा फक्त उपयोग करून माया भेदून पुढे कसे जायचे हे शिकवतो, देह, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या अतीत जाऊन बाह्य जगतातून जो अंतस जगतात नेतो, तो योग्य गुरु. योग्य गुरु सांगतो की त्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग
या अंतस गुहेमधूनच आहे. अंतरात्म्याकडूनच परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे. जो आपल्याला आत्मस्वरूप करतो, अंतर्मुख करतो, तो योग्य गुरु. ब्रह्म सत्य जगत मिथ्या याचा जो सत्य अर्थ आपल्याला सांगतो, जो स्वरूपाची ओळख करून देतो आणि त्यासाठी योग्य साधना उपासना सांगतो, आपले भौतिक व्यक्तिमत्व विसरायला लावून जो आपला अहंकार दूर करतो, जो पाण्यात असूनही कोरडे राहण्याची कला शिकवतो, नारळात राहूनही करवंटीपासून जो विलग करतो, चिखलात राहूनही कमळाप्रमाणे जो आपणास व्युत्थान करतो, तो योग्य गुरु. आपला चौथा मुद्दा आहे शिष्योद्धाराची तळमळ असणारा. हातचे काहीही राखून न ठेवता जो शिष्याला संपूर्ण ज्ञान देतो, शिष्य आपल्यापेक्षाही मोठा व्हावा यात जो आनंद मानतो, ते पण प्रेमाने, नम्रपणे, तो योग्य गुरु. आपला पाचवा मुद्दा आहे शिष्याला स्वतः गुंतवून न ठेवणारा. गुरुशिवाय ज्ञान नाही व गुरु सोडल्याशिवाय मुक्ती नाही. योग्य गुरु सांगतो की जसे भौतिकात गुंतायचे नाही तसे अध्यात्मातही गुंतायचे नाही. दोहोंच्या अतीत जायचे तर कैवल्य, स्वस्वरूपावस्था, शून्यावस्था, पूर्णावस्था प्राप्त होईल. कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान दिल्यावर ते म्हणाले, आता तू माझ्यापासून दूर बद्री केदारच्या दिशेने जा, तेथे तुझी मुक्ती आहे. छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदासांना वारंवार भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. समर्थ फक्त एकदाच भेटले आणि म्हणाले, आपण राजे आहात, राज्यकारभार करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. मला सारखे भेटायला यायची जरुरी नाही. माझे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. गुरु हा स्टेपिंग स्टोन असतो. गुरु हा पांगुळगाडा असतो. एकदा चालायला यायला लागलं की पांगुळगाडाही सोडून द्यायचा असतो, तोही आदरपूर्वक. अष्टावक्र गीतेत अष्टावक्र मुनी जनकराजाला सांगतात की आता तुझा सत्य गुरु हा तुझा अंतरात्मा. अंतिम प्रवासात अंतरात्मा हाच सत्य गुरु. अशा रीतीने ज्याला असा योग्य गुरु भेटला त्याच्यासारखा भाग्यवान तोच. आता खरी शिष्याची आध्यात्मिक यात्रा आता खऱ्या अर्थाने सुरू होते. हरिओम.